हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण मटनची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा मी लसूण घेतलेला आहे, अद्रक, कोथिंबीर, पुदिना, 5 ते 6 बारीक चिरून घेतलेले कांदे, ओला खोबरा आणि टोमॅटो, त्याचबरोबर थोडासा खडा मसाला, थोडेसे तीळ आणि 2 ते 3 तेजपत्ते। तर सर्वात पहिले आपण मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून 1 ते 2 तास आपण मुरण्यासाठी ठेवून देऊया। तर बघा मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकूया, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार नमक, त्यानंतर हळद, आता हे चांगलं मिक्स करून आपण 1 ते 2 तास मुरण्यासाठी ठेवून देऊया। तर बघा मस्त एक मिक्स करून घेतलेला आहे। चला तर मग सर्वात पहिले खडा मसाला आणि तीळ भाजून घेऊया। तर बघा तीळ आणि खडा मसाला भाजत आलेला आहे, तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर कांदा चांगला फ्राय करून घेऊया। कांदा एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे, तांबडा कलर होईपर्यंत। थोडेसे तेल ओतून घेऊया आपण। तेल ओतल्यामुळे कांदा पटकन भाजला जातो। तर बघा कांदा एकदम खमंग भाजलेला आहे, तर आपण हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊन खोबरेही असेच भाजून घेऊया। खोबरेही भाजताना आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे खोबरं पण पटकन भाजले जाईल। त्याचबरोबर लसूण अद्रक पण टाकून घेऊया याच्यामध्ये। बघा खोबरं आपलं भाजत आले आहे, तर त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला टोमॅटो पण एकदम चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्ही मस्त होईल। बघा टोमॅटो बऱ्यापैकी भाजलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण फुटाणे टाकून घेऊया। बघा टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण फुटाणे टाकून मस्त परतून घेऊया। चला तर मग बघा आपल्या मटणच्या भाजीचा मसाला तयार आहे। पाहू शकता मी इथं बघा काय काय घेतलं आहे। तर चला आपण हा सर्व मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर मग सगळ्यात पहिले आपण तीळ आणि खडा मसाला बारीक करून घेऊया आणि त्यानंतर हा भाजलेला मसाला। तर बघा तीळ आणि खडा मसाला बारीक झालेला आहे, तर आता त्यानंतर आपण कांदा बारीक करून घेऊया। तर बघा मसाला बारीक होत नसेल तर तुम्ही थोडेसे पाणी ॲड करू शकता। थोडेसे पाणी टाकून घेऊया, म्हणजे पटकन बारीक होईल। तर बघा या प्रकारचा बारीक करून घ्या, याच्यापेक्षा आणखी तुम्ही बारीक करू शकता। तर बघा आपल्या मटणच्या भाजीचा मसाला तयार आहे। 2 तास झालेले आहेत, हे मटण चांगलं मुरलेलं आहे, तर आपण शिजवून घेऊया। तेल गरम झालेले आहे, तर याच्यामध्ये आपण मटण टाकून घेऊया। हे एकदा चांगलं मिक्स करून आपण शिजवण्यासाठी ठेवून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या एकदम बारीक गॅसवरती करून घेऊया। एकदा चांगलं मिक्स करून घ्या आणि फक्त अर्धा तांब्याच पाणी ओतणार आहोत। बघा मटणला तेल जास्तच वापरायचं आहे, तर आता तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण काल फ्राय केलेला कांदा टाकून घेऊया।
मसाला आपला जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे हाच मसाला आपण फ्रायसाठी पण वापरणार आहे. त्यानंतर बारीक केलेली तीळ आणि कच्चा मसाला टाकून घेऊया. ते पण चांगलं मिक्स करून देऊया आणि त्यानंतर टमॅटो, खोबरं जे काही बारीक मसाला केला आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर बघा, हा मसाला 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवरती एकदम मस्त फ्राय करून घ्या, त्यामुळे त्याची चव एकदम भारी लागेल. तर बघा, हा मसाला खूप जास्त होत आहे, त्याच्यामुळे आपण यातला थोडंसं काढून घेऊया. तर चला, मसाले कोणते कोणते वापरले आहेत ते बघूया. हे घरचे लाल तिखट आहे, हा कोल्हापुरी मसाला आहे, हे घरचे काळे तिखट, हळद आणि नमक. तर बघा, मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे, तर हा मसाला याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. अगदी 5 मिनिटं बारीक गॅसवरती आपण याला झाकून ठेवूया. तर 5 मिनिटं झालेले आहेत. तर बघा, आपण मसाला पाहून घेऊया. बघा, खूप छान मसाला झालेला आहे आणि तेल पण खूप सोडलेलं आहे. तर याच्यामध्ये आता शिजवलेलं मटण टाकून घेऊया. तर बघा, आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा पण पाणी ओतून घ्यायचं आहे आणि याला 10 मिनिटं आपण बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. तर फायनली आपली मटणची भाजी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.